शिंदे फडणवीस सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारनं नुकतीच औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराला परवानगी दिली। त्यानुसार औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलं। दरम्यान फक्त शहरांचं नाव बदलणार की जिल्ह्याचं पण नाव बदलणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय। यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढतं, तेव्हा शहरांची नावं बदलतात। ही अधिसूचना जारी झालेली आहे। त्यानुसार औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण झालेलं आहे असं फडणवीस यांनी सांगितलं। याचा अर्थ दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं पूर्ण होणार आहे। आता जिल्ह्याचं नाव बदलायचं नोटिफिकेशन हे महसूल विभाग काढेल आणि महानगरपालिका आणि नगरपालिका नाव बदलण्याचं जे नोटिफिकेशन आहे ते नगर विकास विभाग काढेल। हे दोन्ही नोटिफिकेशनची तयारी झालेली आहे। सुट्टी आल्यामुळे कदाचित ते आज उद्यात निघू शकणार नाहीत, ते सोमवारी निघतील। तसं आजही काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे यात कुठलेही कन्फ्युजन नाही। नाव जे बदललं आहे ते शहर, तालुका, जिल्हा आणि महानगरपालिका नगरपालिका सगळ्याचं बदललेलं आहे। केंद्र सरकारनं औरंगाबाद शहर नावाच्या बदलाला मंजुरी देऊन छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केलं। त्यानंतर आता शहरातल्या दुकानांवर छत्रपती संभाजीनगर नावाचे स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत। शिवसेनेनं पाट्या बदलण्याची मोहीम सुरू केली आहे। शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते सामील झाले होते। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे जे दोन नावं आहेत त्यावेळेस सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत आपण केलं होतं। महाविकास आघाडीचं शेवटची जी काही कॅबिनेट होती त्याच्यामध्ये सर्वांनी मिळून, सर्व घटक पक्षांनी मिळून त्यावेळेस तो निर्णय त्या ठिकाणी घेतला होता आणि आता केंद्र सरकारकडनं त्याला शिक्कामोर्तब होत असताना आपण जेव्हा बघतोय तेव्हा नक्कीच त्याचा आनंद होतो। इस देश के अंदर रहने वाले हर नागरिक, हर जाति धर्म के लोग जो है वो छत्रपति संभाजी महाराज का, छत्रपति शिवाजी महाराज का, अंबेडकर, फुले शाहू का आदर करते आए हैं। लेकिन हम में और उनमें ये फ़र्क है कि हमने कभी भी इनका नाम लेकर अपनी घटिया राजनीति नहीं खेले हैं। हमने कभी भी इनका नाम लेकर अपने राजनीतिक रोटियां नहीं हमने सेकी है जो ये आज कर रहे हैं करके। इनका क्या लेना देना है हमारे शहर से? मैं ये एक सवाल करता हूँ, नाम तो दे दिए है आपने छत्रपति संभाजी महाराज का, क्या मेरे शहर के लोगों की बेरोजगारी, नौजवानों की बेरोजगारी खत्म हो जाएगी? क्या किसानों की आत्महत्या खत्म हो जाएगी मेरे जिले से? 8 दिन के बाद छत्रपति संभाजी नगर के शहर के अंदर 8 दिन के बाद पानी मिलता है। कल से रोज आने वाला है पानी।